तर कल्याण डोंबिवलीच्या आंबिवलीमधून विजय झालेले 23 वर्षीय गोरख जाधव हे सर्वात कमी वयाचे नगरसेवक ठरले आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येताना दिसत आहेत। या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये अत्यंत कमी वयाचा केवळ अवघ्या 23 वर्षाचा उमेदवार शिवसेनेचा निवडून आलेला आहे। गोरख जाधव असं नाव त्याचं आहे, जो 7 नंबर वॉर्डमधून निवडून आलेला आहे। वय केवळ 23 वर्ष। काय काय कामं करण्याचं नियोजन आहे, कशा पद्धतीनं कामं करशील आपण? सर, सर्व विकास करायचा मला, सर्व विकास जे आमचं आंबिवली गाव 14 वर्ष बहिष्कारामध्ये होते त्यांना प्रथम प्राधान्य देणार आहे। त्यांना प्रथम प्राधान्य देणार आहे। आणि राहिला प्रश्न जो विकास आहे, विद्यार्थ्यांचा विकास, शैक्षणिक बाबतीचा विकास, सर्व विकासाचं माझे प्रथम प्राधान्य असणार आहे। म्हणजे आंबिवली गावचा जो बहिष्काराचा प्रश्न आहे त्यांचा तोही सोडवण्याचा लवकर मी प्रयत्न करणार आहे। आता शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलास। भाजप आणि शिवसेना वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळी लढलेली होती, परंतु ज्या शिवसेना भाजपमध्ये इतका वाद वगैरे माजला होता त्याच्यावर सगळ्यावर मात करून अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत तू निवडून आला आहेस। काय वाटतं शिवसेनेच्या पुढची भूमिका काय राहणार? सर, मी प्रथम आभार व्यक्त करतो माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं। त्यांनी मला एवढा कमी वेळात संधी दिली नगरसेवक होण्याची। आणि त्यानंतर आपले माजी नगरसेवक दशरथ तरे यांचं मी आभार मानतो। त्यांच्या सहकार्यामुळेच मी आज नगरसेवक झालो। त्यांनी जे 10 वर्षात काम केलेलं आहे, जो विकास केले, त्यांनी त्याच्याच बळावरती मला तिथल्या नागरिकांनी मला निवडून दिलेले आहे। त्यांनाही माझ्याकडनं खूप अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या, त्याच मी पूर्ण करणार आहे। अत्यंत युवा कार्यकर्ता या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि शिवसेनेचा एक युवा कार्यकर्ता म्हणून तो पुढचं काम पाहणार। धीरज कृष्णात पाटील, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।